नमस्कार मित्रांनो, हॅलो सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर जी लोकल बँक ऑफिसर पंजाब अँड सिंध बँकेचे आलेले आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। आता या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जर बघाल तर बँकेमध्ये येण्याचा सोपा मार्ग आहे। पण इथे काही बँकेमध्ये 1 वर्ष एक्सपिरियन्स आणि काही बँकेमध्ये 18 महिने एक्सपिरियन्स, स्टेट बँक ऑफ इंडिया याला सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेले आहे। आता ह्या वॅकन्सीज काय आहेत तुम्हाला समजून घ्या की जसा नॅशनल बँकेमध्ये IBPSच्या माध्यमातून प्रोबेशनरी ऑफिसरची भरती होते तशीच लोकल बँक ऑफिसरची हा नवीन कन्सेप्ट आहे। मात्र याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला 1 वर्षाचा ते 18 महिन्याचा एक्सपिरियन्स ऑलरेडी असलं पाहिजे आणि ते पण शेड्यूल आणि ग्रामीण बँक म्हणजे रिजनल रूरल बँकेतून ते असलं पाहिजे असं त्यांची अट आहे। आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं क्वालिफिकेशन म्हणजे इथे ग्रॅज्युएशनच मागितलेलं आहे। पण इथे लोकल बँक ऑफिसरचा कन्सेप्ट म्हणजे तुम्ही ज्या ज्या राज्यातून ही परीक्षा देता, आता IBPSची परीक्षा ही ऑल इंडियाची कॉमन होते आणि त्याप्रमाणे मेरिट निघते, मग तुम्हाला कुठल्याही राज्यामध्ये पोस्टिंग मिळते। पण इथे असं नसतं, तुम्हाला लोकल बँक ऑफिसरची जो एक्झाम देता तेव्हा त्याच राज्यामध्ये ती पोस्टिंग मिळणार ज्या राज्यातली वॅकन्सीज इथे उपलब्ध। जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमची मराठी लँग्वेज तुम्हाला येत असेल तुम्ही महाराष्ट्रातली पोस्ट तुम्हाला मिळतील। जर तुम्ही गुजराती असाल तर गुजरातमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता। म्हणजे ज्या ज्या राज्यातली तुम्ही एक्झाम देणार तिथली राज्य म्हणजे तिथली रिजनल लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे, त्यांची मातृभाषा येणं तुम्हाला कंपल्सरी आहे। आता इथे 1000 वॅकन्सीज आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही बघा की 60 वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये 1000मध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये। आता ह्या प्रत्येक बँकेच्या वेगळ्या असतात, त्याच्यामुळे तुम्ही आता 1000 वॅकन्सी पंजाब सिंध बँकेची असेल तर बँक ऑफ बरोडाच्या आल्या समजा 1000 वॅकन्सी, तिथे सुद्धा त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पोस्ट कमी जास्त असू शकतात। म्हणजे वर्षाला तुम्हाला जवळजवळ महाराष्ट्रामध्येच जवळजवळ 3 ते 4000 वॅकन्सीज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळतील। मात्र तुम्हाला शेड्यूल बँकेचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। आता हे 31 मार्चला आलेली वॅकन्सी होती आणि 20 एप्रिल ह्याची लास्ट डेट आहे, म्हणजे लास्ट डेट जवळ आहे आणि याचा लास्ट डेट फॉर प्रिंटिंग ॲप्लिकेशन 5 मे आहे। साधारण याच्यामध्ये परीक्षेचा एक कालावधी म्हणजे जो असतो किंवा परीक्षेचा पॅटर्न सोपा असतो। याच्यामध्ये बघा 20 ते 30 वर्ष असतं, कॅटेगरी त्यांनी दिलं आहे OBC 3 वर्ष, SC ST 5 वर्ष। त्यानंतर तुम्ही यामध्ये कॅन्डिडेट 18 महिन्याचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि हा 18 महिन्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला एनी कमर्शियल आणि रिजनल रूरल बँकेमध्ये मागितलेला आहे। त्या बँकेतून तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला 18 महिने असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। आता याचा एक बेनिफिट असं आहे की याच्यामध्ये तुम्ही बघा की एक्झामिनेशन फीस तर तुम्हाला दिलेली आहे, पण याच्यामध्ये रिटन टेस्ट, स्क्रीनिंग, पर्सनॅलिटी इंटरव्ह्यू, प्रोफिशियन्सी आणि फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे तुमचं स्क्रीनिंग म्हणजे डॉक्युमेंट स्क्रीनिंग होणार। तर फक्त एकच रिटन टेस्ट आहे। तसं तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा IBPSच्या माध्यमातून कुठली क्लेरिकल ऑफिसरची दिली तर प्रिलिम्स आणि मेन्स अशा 2 असतात परीक्षा। ते तुम्हाला एकच परीक्षा आहे आणि एक परीक्षा कशी आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये दिल्याप्रमाणे की इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्क आणि 30 मिनटं। त्याच्यानंतर बँकिंग लँग्वेज म्हणजे बँकिंग अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क आणि 40 मिनटं। जनरल अवेअरनेस आणि और इकॉनॉमी 30 प्रश्न 30 मार्क 30 मिनटं आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 20 मार्क आणि 20 मिनटं, म्हणजे 120 मिनटाची परीक्षा आहे आणि 120 ह्याच्यात मार्क आहेत आणि 120 प्रश्न आहेत, म्हणजे 120 प्रश्न 120 मार्क आणि 120 मिनटाची परीक्षा आहे। आता याच्यामध्ये हा जर पॅटर्न तुम्ही पाहिला तर इंग्लिश लँग्वेज, बँकिंग लँग्वेज किंवा बँकिंग अवेअरनेस, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर अवेअरनेस हे 4 जे पेपर्स आहेत याच्यामध्ये बघा कुठेही मॅथ्स आणि रिझनिंग नाही आहे। म्हणजे सर्वात सोपे एक्झामिनेशन पास करायला अधिकारी पदासाठी ही बँकेत जाण्यासाठी हा सोपा मार्ग नॅशनल बँकेत जाण्यासाठी। मात्र याच्यामध्ये ते विद्यार्थी फक्त परीक्षेचे फॉर्म भरू शकतात ज्यांना 18 महिन्याचा एक्सपिरियन्स पंजाब सिंध बँकेमध्ये मागितलेला आहे। काही बँकेमध्ये जसं बँक ऑफ बरोडामध्ये किंवा युनियन बँकेमध्ये किंवा इतर बँकेमध्ये मी बघितलं की कधी कधी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागतात आणि म्हणून ही परीक्षा जेव्हा तुम्ही बसत असाल तर गव्हर्नमेंटचा जो गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे ना 1 वर्ष ते 18 महिने एक्सपिरियन्स असेल, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला अधिकारी म्हणून तुम्ही काम करता त्या स्केलला जे डायरेक्टली IBPSच्या माध्यमातून ऑल इंडिया कॉम्पिटिशनमधून येतात। मात्र तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन पास करण्यासाठी फ्रेशर्स असलं तरी चालतं, पण परीक्षा याच्या 10 पटीने टफ असेल। आता इथे जे पेपर्स आहेत ते पेपरमध्ये आणि कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असेल ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल, म्हणजे जे ऑलरेडी जॉब करतात, म्हणजे कॉम्पिटिशन फार लिमिटेड असेल आणि म्हणून एकच परीक्षा आहे
म्हणजे इथे रिक्रुटमेंट पण फास्ट आहे, परीक्षा पण सोपी आहे, मात्र इथे तुम्हाला वयोमर्यादा 20 ते 30च दिलेली आहे. आता हे सगळं जर बघितलं तर काही विद्यार्थ्यांना हे सुद्धा समजेल की कुठेतरी कमर्शियल बँकमध्ये लवकर तुम्ही 1 वर्षाचा 18 महिन्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि लगेच तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसरच्या साठी तुम्ही या LBOच्या माध्यमातून या नॅशनल बँकेत या, हे सुद्धा तुम्हाला होऊ शकतं. आणि पे स्केल तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये हा जो बेसिक पे स्केल आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला पे पक्स वगैरे करून मला वाटते साधारण 60 ते 70 हजारच्या घरात तुम्हाला पे स्केल मिळेल. आणि या पंजाब सिंध बँक याच्या जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करिअरमध्ये जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. डायरेक्टली तुम्ही फॉर्म ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन करू शकता. तर तुम्हाला ही चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे, तर याचा लाभ घ्या आणि परीक्षेसाठी आत्तापासूनच तयारी करा. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं हे नवीन कॉन्सेप्ट आहे लोकल बँक ऑफिसर, या संधीचा तुम्ही लगेचच तुम्ही बेनिफिट घ्या आणि परीक्षेच्या तयारीला लागा. येणाऱ्या काळामध्ये नवीन वॅकन्सी आली की तुम्हाला पुन्हा मी याची माहिती देईन. थँक्यू व्हेरी मच.